श्री सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. जे काही महत्त्वाचे समाजसेवक आहेत तर त्याच्या बाबतीमधील आजचा आपला हा भाग 2 आहे. आणि आज आपण या ठिकाणी महात्मा फुले जे काय आहेत, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सविस्तर माहिती अगदी पाहणार आहोत. आणि यापैकीच तुम्हाला प्रश्न येणार आहे. कोणतीही एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. फक्त तुम्ही लास्टपर्यंत लेक्चर पाहायचं आहे आणि याच्यावरतीच सर्व प्रश्न तुमचे तयार होत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी काय करूया, लेक्चरला लगेच आपण सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्यांचा जन्म विचारला तर 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यातील धनकवडी येथे झालेला आहे. त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे त्यांचं गाव आहे. त्यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव शेटेबा फुले आहे. आईचे नाव चिमणाबाई गोविंदराव फुले आहे. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालेला आहे. आता बघा, 1840मध्ये त्यांचा विवाह झाला सावित्रीबाई फुले यांच्यासोबत. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झालेला आहे, हे पण लक्षात ठेवा. आता ही पुढील प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. बघा, त्यांचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं तर चर्च ऑफ स्कॉटलंड. यावरती प्रश्न ऑलरेडी एकदा आलेला आहे. इम्पॉर्टन्स पॉईंट आहे हा. त्याचप्रमाणे त्यांची जन्मतारीखसुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता पहा, 1841मध्ये उर्दू व पर्शियन भाषेचे पंतोजी गफार मुन्शी व लेजिट साहेब यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, उर्दू व पर्शियन भाषेसाठी शिक्षण त्यांनी घेतलेलं, तर ते कोणाकडून घेतलेलं आहे तर यांच्याकडून घेतलेलं आहे. हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला वेळोवेळी विचारला जात आहे. तर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन ग्रंथाचा, तसेच संस्कृतमधील वज्रसूची व कबीरांच्या विप्रमती यांचा होता. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की राईट ऑफ मॅन या ग्रंथाचं लेखक कोण आहेत किंवा हा ग्रंथ कोणाचा आहे, तर तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न महत्त्वाचा का ठरतो, कारण याचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती खूप झालेला आहे आणि त्याच्यामुळं हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आता यांना प्रेरणा कोणाकडून मिळालेली आहे तर छत्रपती शिवाजीराजे व मार्टिन लुथर किंग यांच्याकडून त्यांना प्रेरणासुद्धा मिळालेली आहे. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मग महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही शिक्षणविषयक जे कार्य आहे ते आपण या ठिकाणी पाहू. हे अतिशय इम्पॉर्टन्स फॅक्ट आहे, कारण याच्यावरती प्रत्येक लाईनवरती प्रश्न ऑलरेडी तयार झालेला आहे. पहा या ठिकाणी 1848मध्ये पुण्यात बुधवार पेठ येथील बिड्यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केलेली आहे. महात्मा फुले हे स्वतंत्र शाळा सुरू करणारे पहिले भारतीय होते. 1851मध्ये नाना पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढलेली आहे. 17 सप्टेंबर 1851मध्ये प्रस्थापित पुणे येथे मुलींची दुसरी शाळा सुरू केलेली आहे त्यांनी. त्यानंतर 1852मध्ये पुणे येथे लायब्ररीची त्यांनी सुरुवात केलेली आहे. 18 मे 1852 रोजी वेताळ पेठेत बालमित्र सदाशिव गोंडे यांच्या वाड्यात अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केलेली आहे. विद्वांच्या केशवपणाला आळा घालण्यासाठी तळेगाव डमढरे येथे नाभिकांचा संप घडवून त्यांनी आणलेला आहे. अतिशय महत्त्वाचे हे सर्व रिअल फॅक्ट त्यांच्याबद्दल आहेत. आता इतर माहिती पाहूया. शिक्षणाबद्दल विशेष कार्य पाहूया. महात्मा फुलेंनी पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंध गृह उघडलेलं आणि त्याच्या ठिकाणी त्यांनी मुलांसाठी शाळा सुरू केलेली आहे. 10 सप्टेंबर 1853 रोजी मंडळी नावाची संस्था त्यांनी सुरू केली. 1855मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळेची स्थापना केलेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, प्रौढांसाठी रात्रशाळेची सुविधा कोणी केलेली होती तर ती ज्योतिबांनी केलेली होती. आणि कधी केलेली होती तर 1855 साली सुरू केलेली होती. 8 मार्च 1860 रोजी पुण्यात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणण्यात आलेला आहे. हा सुद्धा पॉईंट तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. 1863मध्ये भारतातील पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची त्यांनी स्थापना केलेली आहे. आता अस्पृश्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांची थोडक्यात माहिती पाहूया. 1868मध्ये अस्पृश्यांना पाण्याची अडचण भासू नये म्हणून त्यांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद त्यांनी खुला केलेला होता. 1880मध्ये भारतातील पहिली कामगार संघटना मिल हँड असोसिएशन मुंबई येथे सुरू केलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. आता याच्यावरती सुद्धा ऑलरेडी प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये विचारण्यात आलेला आहे. आता ही जी काही मिल हँड असोसिएशन ही पहिली कामगार संघटना आहे बघा, ही भारतातील पहिली मजूर संघटना ठरलेली आहे आणि नारायण मेघजी लोखंडे यांच्या प्रेरणेने त्यांनी सुरू केलेली आहे. हे पण लक्षात ठेवत आहे की त्यांना कामगार संघटना सुरू करत असताना कोणाची प्रेरणा त्यांना मिळालेली होती तर नारायण मेघजी लोखंडे यांची प्रेरणा मिळालेली होती. नांगर चालणार नाही व जमीन विकणार नाही याचे नेतृत्व महात्मा फुले यांनी केले आणि ही घटना आहे ती
खतपोडीची बंडवेळची घटना आहे किंवा त्यावेळी या घटनेत ती ओळखली जाते. ही पण पॉईंट त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आहे. आता बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केलेली आहे. अतिशय चर्चेतील ही सत्यशोधक समाजाची स्थापनेचा विषय आहे. याच्यावरती सुद्धा वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता याची स्थापना पाहिली तर 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे झालेली आहे. याचे अध्यक्ष महात्मा फुले आहेत, ते पहिले अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य विचारलं तर सर्व साक्ष जगतपती, त्याला नको मध्यस्थी, असं हे ब्रीदवाक्य आहे. यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आता याचं उद्दिष्ट पाहिलं तर धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणं हे त्याचं मेन महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता पुढे पाहूया. 1873 मध्ये पहिल्या सत्यशोधक समाज पद्धतीने सीताराम आल्हाट व राधाबाई निंबाळकर यांचा विवाह केलेला आहे. हे पण पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढे पाहूया. महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळीची पाया महात्मा फुलेंनी घेतलेला आहे किंवा महात्मा फुलेंनी सुरू केलेला आहे. सत्यशोधक समाजाचे कार्य दीनबंधू नावाच्या साप्ताहिकातून प्रसिद्ध केले जात असायचे. या ठिकाणी दीनबंधू आहे. 1 जानेवारी 1877 रोजी दीनबंधू हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. दीनबंधूचे संपादक कृष्णराव पांडुरंग भालेकर आहेत. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 1880 मध्ये दीनबंधूचे संपादक हे नाम लोखंडे झालेले होते. हे पण महत्त्वाचं आहे. आता बघा, महात्मा फुलेंचं धार्मिक व लेखन विचार या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला. तृतीय रत्न हे प्रथम नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. यावरती प्रश्न विचारला जातो, महात्मा फुलेंनी लिहिलेलं पहिलं नाटक कोणतं आहे, तर तृतीय रत्न हे प्रथम नाटक लिहिलेलं आहे त्यांनी. 1868 मध्ये ब्राह्मणाची कसब हे पद्मात्मक त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जातो की ब्राह्मणांची कसब हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर ते महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. 1869 मध्ये शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे आणि त्यांनी त्यावेळी कुळवाडी ही संज्ञा त्यांना मिळालेली आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. आता बऱ्याच एकदा मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या साली लिहिण्यात आलेला किंवा कोणी लिहिलेला आहे, यावरती तुम्हाला प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. हा बऱ्याच वेळा रिपीटेड सुद्धा पॉईंट झालेला आहे. गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या लोकांना अर्पण केला. गुलामगिरी ग्रंथाच्या सुरुवातीचे वाक्य, ज्या दिवशी माणूस गुलाम होईल त्याच दिवशी त्याचा अर्ध सद्गुण निघून जाईल, असं आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा पुढील पॉईंट. 1883 मध्ये अस्पृश्यतेची कैफियत हे त्यांनी लिखाण केलेलं आहे. 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांनी लिहिलेलं आहे. 1885 मध्ये इशारा लिहिलेला आहे त्यांनी. 1885 मध्ये सत्सार हे मासिक त्यांनी सुरू केलेलं आहे. 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला आहे. हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता. तो 1891 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित सुद्धा झालेला आहे. आता पहा, महात्मा फुले यांच्याबद्दल ओळख काय आहे किंवा त्यांनी इतरांनी त्यांना कोणत्या नावाने त्यांना पुकारलेलं आहे किंवा त्यांच्याबद्दल कोणकोणते त्यांना टोपण नावं पण मिळालेली आहेत, ते या ठिकाणी पाहूया. शाहू महाराजांनी काय केलं, गौरव महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असा त्यांचा उल्लेख केलेला आहे महात्मा फुलेंचा. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा शूद्र जगद्गुरू, शूद्र धर्म संस्थापक म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा वॉशिंग्टन ही पदवी त्यांना दिलेली आहे. कर्मवीर वीरा शिंदे यांनी पतितांचा पालनवाला असं त्यांना उल्लेख केलेला आहे. लॉर्ड मॅक्युलेच्या पाझर सिद्धांतास फुलेंनी विरोध केला होता. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. 1888 मध्ये मुंबई येथे राव बहादूर वाडेकरांच्या हस्ते त्यांना महात्मा ही पदवी मिळालेली आहे किंवा त्यांनी महात्मा ही पदवी दिलेली आहे. तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो, फुलेंना महात्मा ही पदवी कोणी दिलेली आहे, तर राव बहादूर वाडेकरांच्या हस्ते त्यांना ही पदवी मिळालेली आहे. 3 डिसेंबर 2003 रोजी भारतीय संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण सुद्धा झालेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा सर्व आपण समाजसेविकाचा सर्व पाठ पाहणार आहोत. तुम्हाला जर याची PDF घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करता आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे.